सांध्याच्या जवळ जेव्हा फ्रॅक्चर असतं तेव्हा या सांध्याची हालचाल पूर्ववत मिळवणे हा त्याच्यातला महत्वाचा भाग ठरतो. आणि ह्या सांध्याचा हालचाली पूर्ववत मिळाल्यानंतर या सांध्यावरती काम करणारे स्नायू पण परत बळकट व्हायला पाहिजे आणि तो परत या सगळ्या समाजाचा घटक बनला पाहिजे. अशासाठी आमचा सगळा हा प्रयत्न असतो. तुमच्या आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये तुमच्या क्लिनिक मध्ये असे जास्ती कोणते रुग्ण आहेत की त्यांना म्हणजे व्यायाम पद्धतीपेक्षा सुद्धा विद्युत उपचाराची पद्धत जास्त अवलंबली गेली आहे? तसं विद्युत उपचार आणि व्यायाम उपचार हे हातात हात घालून चालणारे दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू म्हणू आपण. कारण विद्युत उपचारांनी दुखणं कमी होतं आणि व्यायाम उपचारांनी स्नायू बळकट होतो. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही आता बघितलं तर ऑर्थोपेडिक्स असेल, न्यूरोलॉजी असेल, पीडियाट्रिक्स असेल, ह्या सगळ्या विविध वैद्यकीय शाखांमध्ये फिजिओथेरपीची गरज आता भासू लागली आहे. जसं मी आता सांगितलं की आयसीयू मध्ये मी आधी काम करत होतो आणि आता विस्तार करून आम्ही पुनर्वसनाच्या क्षेत्रामध्ये आहोत, खेळाडूंच्या उपचार पद्धतीमध्ये आहोत, पीडियाट्रिक्स मध्ये लहान मुलांच्या उपचार पद्धतीमध्ये आमच्याकडे वेगळा उपचार विभाग आहे. अशा सर्व विविध शाखांमध्ये ही उपचार पद्धती आता पूरक उपचार शास्त्र म्हणून प्रगत होतीच आहे. मंडळी, तुम्ही बघितलं की डॉक्टर संदीप भागवत यांनी फिजिओथेरपी म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये व्यायाम उपचार पद्धती कशी असते किंवा विद्युत उपचार पद्धतीची तंत्रप्रणाली काय आहे, सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा आणि इतर काही आजार असतील त्याच्यामध्ये पॅरालिस हा एक सुद्धा त्यांनी आजार सांगितलेला आहे. पण त्याच्यावर जेव्हा फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा तो पेशंट कितपत बरा होतो आणि त्याला योग्य व्यायामाची जर जोड दिली तर पूर्णपणे तो बरा होऊ शकतो असे इथे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंच आहे. पण त्याही पेक्षा पुढे जाऊन जर बघायचं झालं, डॉक्टरांनी सांगितले की मॅट्रिक्स ही नवीन उपचार पद्धती सुद्धा आज आपल्या सोलापुरामध्ये उपलब्ध झालेली आहे. तुमच्या अजून काही जर शंका असतील तर आम्हाला या पत्त्यावर पत्र पाठवा. तुमच्या प्रश्नांचा आम्ही जरूर विचार करू. आमचा पत्ता आहे सोलापूर वृत्तवेध, होडगी रोड, औद्योगिक वसाहत, जुळे, सोलापूर. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याबद्दल समस्त सोलापूरकरांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं शंका निरसन केलं असं वाटतं. आणि अजूनही आपल्याला काही प्रश्न लोकांच्या मनात असतील तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. त्यामुळे संपूर्ण सोलापूर वृत्तवेध तर्फे धन्यवाद.